तकनीकी शिक्षा की गौरवशाली परंपरा को आगे बढ़ाने वाला सरदार पटेल मेमोरियल सोसाइटी ट्रस्ट चंद्रपुर द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग रिसर्च एंड टेक्नोलॉजी यानी कि RCERT चंद्रपुर आज 2100 से अधिक विद्यार्थी विभिन्न शाखाओं में शिक्षा प्राप्त कर रहे हैं। 8 इंजीनियरिंग विभाग, एमटेक, MBA, पॉलिटेक्निक, अत्याधुनिक प्रयोगशालाएं, डिजिटल शिक्षण सुविधाएं और अनुभवी प्राध्यापक वर्ग कार्यरत हैं। सिविल इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग CSE, डेटा साइंस, इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, माइनिंग इंजीनियरिंग CSE, AIML, MBA, एमटेक, पॉलिटेक्निक जैसी शाखाओं में गुणवत्तापूर्ण शिक्षा प्रदान की जाती है। अत्याधुनिक प्रयोगशालाएं, सुसज्ज केंद्रीय पुस्तकालय, डिजिटल लर्निंग सुविधाएं और स्मार्ट क्लासरूम्स। 300 लड़कों और 200 लड़कियों के लिए अलग अलग हॉस्टल सुविधाएं। कैंपस में सभी सांस्कृतिक कार्यक्रम के लिए IE हॉल, ऑडिटोरियम, खेल मैदान, कैंटीन, इंटरनेट सुविधा, ATM, बँकिंग सुविधा हैं। चंद्रपूर शहरातील बहुचर्चित MD अंमली पदार्थ प्रकरणानंतर प्रशासनानं कारवाईचा फास आणखी आवळला आहे। जेटपुरा गेट परिसरातील इटनकर पान सेंटरवर गुरुवारी पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या संयुक्त पथकानं धडक कारवाई करत आस्थापना सील केला। काही दिवसांपूर्वी याच पान सेंटरवर छापा टाकून तब्बल 104 ग्रॅम MD अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणात पान सेंटरचा मालक ओम इटनकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर सुरू असलेल्या अधिक तपासादरम्यान संबंधित दुकान चालविण्यासाठी आवश्यक असलेले परवाने नसल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि महानगरपालिकेनं संयुक्तपणे कारवाई करत इटनकर पान सेंटरला सील ठोकलं। MD ड्रग्ज जप्तीनंतर आता थेट दुकानावर झालेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांशी संबंधित अवैध व्यवसाय करणाऱ्यांचं धाबे दणाणले आहेत। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री करणारे तसंच त्यांचं सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे। अंमली पदार्थांच्या जाळ्याचा मुळापर्यंत तपास करून त्यामागील संबंधितांवर कारवाई करण्याच्या दिशेनं तपास सुरू असून यापुढेही जिल्हाभर अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। मागचे 26 जूनला एक कारवाई झालेली होती, ज्यामध्ये इटनकर पान शॉप इथे 104 ग्रॅम MD सापडला होता। त्यानंतर आपण त्यांचे मालक ओम इटनकरला आरोपी केला होता। त्यानंतर पाठपुरावा करून आपण महानगरपालिकाकडून आणि फूड अँड ड्रग्स हे दोघे यंत्रणाकडून पाठपुरावा केला आपण, आणि हे अनलायसन्स जे शॉप होती आणि त्यांची जे स्थापना परवाना वगैरे सगळे रद्द करून आपण आज त्याची सीलिंग केलेली आहे। आणि याच्यातून जेवढी आस्थापना हे इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड आहे त्यांच्यावर थोडा वचक होईल आणि कायद्यामध्ये त्यांना असं करता येणार नाही हे त्यांच्यापर्यंत मेसेज आहे। अंमली पदार्थ विक्रेता यांच्यावर सतत पोलिसांची कारवाई सुरू आहे। काल पण आपण वेगवेगळे 2 कारवायामध्ये 2 किलो गांजा पकडलेला आहे। तर ड्रग्स बद्दल 0 टॉलरन्स पॉलिसी आहे पोलिसांची, आणि चंद्रपूर पोलीस सतत असे विक्रेता आणि सेवनकर्ता दोघांचे शोधमध्ये आहे आणि आपली कारवाई सतत सुरू राहते।